वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि कर्ता कर्म अधिकार आपल्याला बघायचा आहे। यामध्ये 10 गाथांच्या माध्यमातून आचार्यांनी जीव आणि पुद्गल दोन्ही स्वयं परिणमनशील आहे आणि त्यांच्या परिणामामध्ये अन्य द्रव्याची काहीही गरज नाही, कारण तो त्याचा स्वभाव आहे आणि जो स्वभाव आहे स्वभावासाठी पराची अपेक्षा नसते। जीवाचा स्वभाव चैतन्य, चैतन्यासाठी पराची अपेक्षा नाही। जीवाचा स्वभाव स्वयं द्रव्यत्व शक्तीमुळे परिणमनशीलत्व, त्यासाठी दुसऱ्याची गरज नाही। दुसरा परिणमेल तर हा परिणमेल अशा प्रकारची त्या ठिकाणी पराधीनता जीवनात कोणत्याही द्रव्याच्या बाबतीत नाही आणि म्हणून प्रत्येक द्रव्य हे आपल्याच स्वयं परिणमनशीलतेमुळे ते प्रतिसमय परिणमन करतं आणि म्हणून ही स्वतंत्रता या ठिकाणी या जीव द्रव्याची आणि पुद्गल द्रव्याची केलेली आहे। आणि हे सांगितलं की जीवाचे विकारी परिणमन हे पुद्गल द्रव्याच्या कर्मांवर्गणेच्या कर्मरूप परिणमनामध्ये निमित्त कारण जरूर पडलेलं आहे, पण ती कर्मांवर्गणा स्वयं तिच्या योग्यतेने कर्मरूप परिणत झालेली आहे। जीवानी तिला परिणमित केलं नाही, जीव त्याचा करता नाही। ही गोष्ट या ठिकाणी आचार्यांनी आवर्जून सांगितलेली आहे आणि स्वभावानेच परिणमनशील आहे हे सांगितलेलं आहे। आणि काल आपण उदाहरण बघितलेले होते की गरुडाचं जो ध्यान करतो असा साधक स्वयं गरुड आहे। आता हे वाक्य कदाचित आम्हाला असं वाटते तो गरुड कसा काय आहे, परंतु पहा, एखादा जीव व्यवहारामध्ये अत्यंत दुष्ट भावनेने परिणमित होत असेल आणि त्याच्या मनामध्ये निरंतर क्रूर वाईट विचारच येत असेल तर त्याला जाणकार असणारी व्यक्ती म्हणते की हा तर नारकीच आहे, हे आपण म्हणतो। किंवा एखादा व्यक्ती जर मायाशील असेल, अत्यंत कपटी असेल तर त्याला म्हणतो हा तर साक्षात पशुच आहे, मानव नाही। अशा प्रकारचं जसं आपण व्यवहारामध्ये म्हणतो त्याप्रमाणे गरुडाचं ध्यान करणारा जो आहे तो स्वयं गरुड आहे, कारण तो तसा स्वतःला त्या वेळेला त्याचा कर्ता मानतो आहे। किंवा व्यवहारात आणखी उदाहरण आपण बघू शकतो या संबंधामध्ये। एखादी व्यक्ती जर अत्यंत चुगलखोर असेल, एकमेक लावालावी करत असेल तर आपण म्हणतो तिच्या समोर कोणतीही गोष्ट करू नका, ती तर एक लायटरच आहे किंवा माचीसच आहे। अशा प्रकारचं जसं आपण त्या व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी उपचरित कथनानी तसं म्हणतो आणि मानतो, पण त्याप्रमाणे आत्मा या ठिकाणी आचार्य या ठिकाणी हे सांगत आहे की जो जीव क्रोधादी रूपाने परिणत झालेला आहे तो स्वयं क्रोधच आहे। म्हणजे क्रोध आम्हाला जर पाहायचा असेल तर ती व्यक्ती आम्ही बघू शकतो। दुसरं उदाहरण दिलं होतं, घटाकार परिणत मातीचा पिंडच स्वयं घट आहे। आणि तिसरं उदाहरण दिलेलं होतं की अग्नी परिणत लोखंडच अग्नी आहे। वास्तविकता लोखंड आणि अग्नी दोन गोष्टी अलग आहे, पण तप्त लोखंड आहे तर ते लोखंड त्या समयात अग्निरूप स्वयं परिणमित झालेलं आहे आणि म्हणून असं अग्नी परिणत असलेलं लोखंड त्याला आम्ही म्हणतो की ही अग्नीच आहे। अशा प्रकारे म्हणजे ज्या नयानी आम्ही हे कथन केलं
परद्रव्याचा करता जीवाला मांडलं, त्याप्रमाणे त्याच नयानी या क्रोधाला देखील आम्ही एकत्व रूपाने जीवाचं आहे हे स्वीकारलेलं आहे आणि पर्यायगत स्वभावाने जीव त्याचा कर्ता आहे ही गोष्ट मान्य केलेली आहे. चौथं उदाहरण दिलं होतं जपापुष्पाचं, की जपापुष्पाच्या निमित्ताने स्फटिक लाल रूप परिणत झालेला आहे. मुळात लाल रूप परिणमण्याची स्फटिकाची योग्यता आहे आणि म्हणून तो परिणत झालेला आहे. आणि हीच गोष्ट या ठिकाणी सिद्ध केलेली आहे की जीव स्वयं परिणमनशील आहे आणि म्हणून तो क्रोधानी परिणत झालेला आहे. जीव आपले विकार स्वतंत्रपणे करतो तेव्हा कर्म त्याला फक्त अनुकूल असते. कारण निमित्तासाठी आचार्य अनुकूल शब्द ठेवणार आहे आणि जीव स्वयं क्रोध रूपानी परिणमला, त्याच्या अनुरूप तो झाला, असे शब्द प्रयोग येणार आहे. उपादानासाठी अनुरूप आणि निमित्तासाठी अनुकूल. पुढे सांगतात जयसेनाचार्य की अज्ञानी जीव जेव्हा अशुभोपयोगाने परिणमतो तेव्हा तो आश्रव, बंध आणि पाप पदार्थांचा कर्ता बनतो. याला सप्तपीठिका म्हटली आहे, सप्ततत्व पीठिका. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सांगत आहे की हा अज्ञानी जीव जेव्हा अशुभोपयोगाने परिणत होतो, अशुभोपयोगाने परिणत होतो याचा अर्थ तो विषयांमध्ये प्रवृत्ती होतो, पापांमध्ये प्रवृत्त आहे किंवा निंद्य कार्य त्याच्या हातून घडत आहे, अशा वेळेला तो अशुभोपयोगाने परिणमतो. तेव्हा तो आश्रव, बंध आणि पाप पदार्थांचा कर्ता बनतो. कषायांच्या मंद उदयात तो जेव्हा भोग, आकांक्षा, निदानासहित दान, पूजादी भावरूपाने परिणमतो तेव्हा पुण्य पदार्थाचा कर्ता होतो. अत्यंत महत्वाचं आणि रहस्यमय असं हे वाक्य आहे. पहा, कषायांच्या मंद उदयात, जेव्हा कषायांचा तीव्र उदय असतो तेव्हा पाप प्रकृतीचा उदय असतो किंवा तो भाव पाप भाव म्हटला जातो. मंद तीव्र उदयात जो भाव होईल तो पाप भाव आहे. कशाच्या तीव्र उदयात? तर कषायांच्या. कषायांच्या म्हणजे कोणत्या? तर चारित्र मोहनीयाच्या तीव्र उदयात होणारा परिणाम हा पापरूप परिणाम असतो. आणि या चारित्र मोहनीय कर्माच्या मंद उदयात जेव्हा उदय मंद चालतो तेव्हा हा जीव, मला पुढे भोगोपभोगाची सामग्री प्राप्त झाली पाहिजे, अनेक प्रकारच्या आकांक्षा मनामध्ये आहे की याची मला पूर्ती व्हावी, किंवा निदान बंध करून, निदान बंध, मला आज हे भोग मिळू शकत नाही पण मला पुढील भवामध्ये अशा प्रकारचे भोगोपभोग सामग्री प्राप्त व्हावी, याला म्हणतात निदान बंध करणं. आणि निदान बंधाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. आणखी एक आहे की निदान बंध हा कसा त्या भावनेला फलवती करतो. ज्या वेळेला मुनिराज ध्यानामध्ये तल्लीन होते आणि त्यावेळी एक अघटित असं कार्य घडलं. ते ध्यानामध्ये तल्लीन होत असताना अचानक बँड, ताशेरे यांचा आवाज सुरू झाला आणि समोरून एक नारायणाची त्या ठिकाणी स्वारी निघाली. नारायणाचं ते सगळं वैभव त्या मुनींच्या दृष्टीपथात आलं आणि ध्यानामध्ये थोडं ध्यानापासून ते हटून त्यांच्या मनामध्ये हा विचार आला की असं मला नारायणाचं वैभव प्राप्त झालं पाहिजे. मुनींचं तपश्चरण होतच आणि त्या तपश्चरणाच्या प्रभावाने आणि निदान बंधामुळे त्यांना यदा कदाचित उत्कृष्ट तप झालं असतं तर त्या भवामध्ये मुक्तीची प्राप्ती झाली असती, पण तसं घडत नाही आणि त्यांना परत नारायणाच्या पदाची प्राप्ती होते. आणि नारायणाचं पद मिळणं याचा अर्थ आणखी 4 भव मुक्ती लांबणं हे आहे. कारण नारायण हे नेहमी 63 शलाका पुरुषांमध्ये जरी असले
तरी ते मरण केल्यानंतर नरकगामीच असतात. म्हणजे नरक भाव त्यांना मिळाला आणि नंतर परत मनुष्य भाव प्राप्त करून ते मोक्षाला जातील. म्हणजे 3 भाव त्यांचे त्या ठिकाणी वाढले. तर असा हा निदान बंधाचा परिणाम किंवा दान पूजादी अशा भावरूपाने तो परिणाम. तो काय सांगितलं की मंद उदय आहे चारित्र मोहनीयाचा आणि मंद उदय असल्यामुळे अशा प्रकारच्या शुभोपयोग रूप क्रियांमध्ये त्याची प्रवृत्ती दिसते. तीव्र परिणाम असेल, तीव्र चारित्र मोहाचा उदय असेल तर तो कधीही असे शुभ परिणाम त्याचे होत नाही. विद्यासागर महाराजांनी यावर एक सुंदर उदाहरण दिलं की उकळत्या तुपामध्ये जर पाण्याचे शीतल थेंब पडले तर काय होतं? ते तूप तडतड करत समोरच्या व्यक्तीलाच आघात पोचवितं. त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा जर तीव्र कषाय परिणाम सुरू असेल आणि जर त्याला त्यावेळी आम्ही शांत करण्याचा प्रयत्न केला की तुला हे करणं योग्य नाही, तर कदाचित तिसरी व्यक्ती म्हणजे समजवणारी व्यक्ती त्या ठिकाणी त्याच्या रागाची बळी पडू शकते. मग त्याला समजवायचं कधी? तर तेव्हा त्याचा तीव्र आवेग निघून गेला, ती थोड्या प्रमाणात शांत झाली, त्याच वेळेला समजून सांगण्याचा फायदा असतो. इथे सांगण्याचं प्रयोजन थोडंसं विषयांतर आहे, पण आमच्या व्यवहारामध्ये असणाऱ्या ह्या आवश्यक गोष्टी आहे. तत्वज्ञान वाचत असताना आमचं त्यावर व्यवहारामध्ये देखील आम्हाला ते कसं उतरवता येतील हेही आम्हाला पाहायचंय. आणि म्हणून तीव्र उदय ज्याचा सुरू आहे त्याच्याशी त्यावेळेला अतिवार्तालाप करणं किंवा त्याला उपदेश देणं निरर्थक असतं. त्याचा मंद उदय आहे, मंद उदयात जर त्याला सांगितलं की पहा, देवपूजा केल्याने अशा प्रकारचा आमच्या परिणामांची विशुद्धता होऊ शकते, असं जर आम्ही सांगितलं तर ते कदाचित पटू शकतं. म्हणून मंद उदयामध्ये शुभोपयोगाची कार्य दिसतात. पण आता मंद उदय आहे आणि तरी देखील हा जीव भोग, आकांक्षा, निदान सहित अशा प्रकारच्या शुभ क्रियांमध्ये जर प्रवृत्त असेल तर नियमपूर्वक तो त्याचा पुण्यानुबंधी पुण्य नाही आहे, ते कदाचित पुण्य आहे आणि म्हणून तेवढा त्या पुण्य पदार्थाचा तो करता बनतो. जेव्हा हा ज्ञानी होतो, तिसरी भूमिका, जेव्हा हा जीव ज्ञानी बनला तेव्हा शुद्धोपयोग रूप परिणतीने अभेद रत्नत्रय लक्षणाने, अभेद ज्ञानाने आणि निश्चय चारित्राशी अविनाभावी निश्चय सम्यक दर्शन सह प्रवृत्त होतो. म्हणजे काय की जेव्हा हा ज्ञानी बनला, शुद्धोपयोगामध्ये लीन आहे, त्यावेळेला अविनाभावी रूपाने, रत्नत्रय रूपाने, निश्चय रत्नत्रय रूपाने तो जीव परिणत आहे. कधी की ज्या वेळेला तो अनुभव घेतो आहे. अनुभवाची दशा घ्या, मग ती 4थ्या गुणस्थानात असेल तरी देखील त्या समयात त्याचा आत्म्याशी अभिन्न अभेद रूपाचा आत्मानुभव आहे आणि त्यावेळेला अभिप्रायात शुद्धात त्यावेळेला तो संवर आणि निर्जरेचा करता होतो. म्हणजे काय झालं की ज्या वेळेला अशा अभेद रत्नत्रय रूपाने तो परिणत झालेला आहे त्यावेळेला तो संवर आणि निर्जरेचा करता आहे. आश्रवबंध नाही का त्या समयात त्याला आहे, पण त्याला या ठिकाणी गौण करून हे सांगितलं की तो जर आत्मानुभवामध्ये त्या समयात तल्लीन आहे, अभेद रत्नत्रय रूपाने परिणत आहे, तो ज्ञानी आहे, तर तो संवर आणि निर्जरा अशा पदार्थांना त्याचा करता तो बनतो. आणि जेव्हा ही निश्चय सम्यक्त्वाची भूमिका सुटते, म्हणजे आत्मानुभवाची भूमिका सुटते आणि सराग सम्यक्त्वाची भूमिका येते की ज्यामध्ये सम्यक्त्व हे उपयोगात्मक नसून लब्धी रूप आहे. शाईक सम्यक दृष्टी आहे, कल्पना करा. शाईक सम्यक दृष्टी असताना त्याच्या जीवनात सम्यक्त्व रूप दर्शन हे निरंतर आता कायम राहणार आहे. पण उपयोग म्हणाल तर उपयोग निरंतर राहिलाच पाहिजे दर्शनाचा, असं त्या ठिकाणी म्हणता येत नाही. उपयोग हा
सम्यक दर्शनापासून सुटू पण शकतो आणि तो शुभ किंवा अशुभ परिणतीमध्ये जाऊ पण शकतो. पण अंतरंगात अभिप्रायामध्ये मात्र त्याची श्रद्धा ही समीचीनच विद्यमान असते. म्हणून सम्यक्त्व हे त्यावेळेला उपयोगात्मक नाही आहे, तर लब्ध्यात्मक म्हटल्या जातं. हे शब्द आता पचनी पाडून घ्या की उपयोगात्मक सम्यक दर्शन आणि लब्धिरूप सम्यक दर्शन. म्हणजे प्रत्येक वेळेला काही तो सम्यक्त्वाची अनुभूती घेतो असं नाहीये. त्यावेळेला त्याचं सम्यक्त्व म्हणजे श्रद्धा ही कशी म्हटल्या जाते, लब्ध्यात्मक, लब्धिरूप आहे. यासाठी पण उदाहरण पहा, लब्धिरूप आणि उपयोगात्मक. समजा एखादी व्यक्ती आहे आणि तिला 4 भाषा येतात आहे. तिला इंग्रजी येतं, मराठी येतं, संस्कृत येतं, हिंदी येते, आणखी फ्रेंच, अशा भाषा तिला 4-5 येतात आहे. तिच्याजवळ किती भाषांचं ज्ञान आहे असं जर कोणी विचारलं तर आम्ही सांगू तिला 5 भाषा येतात आहे. म्हणजे लब्धी तर 5 भाषांची आहे, पण 5 भाषा एकदम बोलू शकते? नाही बोलू शकत. म्हणजे उपयोगात्मक मात्र एकच राहणार आहे. जी भाषा ती वापरते आहे ती भाषा उपयोगात्मक म्हटली जाते आणि बाकीची लब्धिरूप म्हटल्या जाते. त्याप्रमाणे जीवाचं सम्यक दर्शन आहे, निरंतर त्याच्याजवळ कायम आहे, म्हणून ते लब्धिरूप म्हटल्या जातं. आणि जेव्हा तो अनुभूती घेतो श्रद्धा गुणाची, त्यावेळेला ते उपयोगात्मक सम्यक दर्शन म्हटल्या जातं. असं हे जेव्हा उपयोगात्मक नाही, केवळ लब्ध्यात्मक आहे, तेव्हा अभिप्राय मात्र शुद्धात्मा उपादेय आहे. हाच भाव त्याचा कायम असूनही तो शुभामध्ये येतो. तो एक म्हणजे क्षायोपशमिक ज्ञान आहे. क्षायोपशमिक ज्ञान असल्यामुळे त्या ज्ञानाला मर्यादा आहे. फार काळ उपयोग एका याच्यामध्ये केंद्रित राहू शकत नाही. त्याची परिणती बदलली पाहिजे, बदलतेच तो शुभात आला. म्हणजे परंपरेने आता तो तीर्थंकरादी पुण्य पदार्थांचा करता होतो. आणि म्हणून हा लब्धिरूप आहे. म्हणून परंपरेने तो करता म्हटलं की तीर्थंकर प्रकृती आहे किंवा आधी शुभ प्रकृती आहे, त्याचा तो करता बनतो. आणि हे एवढं सांगण्याचं कारण जीव स्वयं परिणामी आहे, म्हणूनच हे अशा प्रकारचं कार्य होऊ शकलेलं आहे. जे कार्य करण्याची शक्ती स्वतःमध्ये नसेल तर अन्य द्रव्याकरवी ती शक्ती एका द्रव्यात आम्ही ओतू शकत नाही, पहिला सिद्धांत. आणि दुसरा, स्वयं कार्य करण्याची जर शक्ती असेल तर त्याला दुसऱ्याची गरज नाही. कार्य हे परिणाम शक्तिरूप उपादानातच होते आहे. यानंतर आपण एक कलश बघितलेला होता आणि कलशामध्ये देखील हाच भाव आम्ही बघितला होता की जीव ज्या ज्या समयामध्ये जो जो भाव करतो, तो शुभ असेल, अशुभ असेल, शुद्ध असेल, त्या त्यावेळी तो त्या त्या भावाचा करता होतो. ज्ञानी ज्ञानमय भावाचा करता होतो, तर अज्ञानी अज्ञानमय भावाचा करता होतो. पंडित बनारसजी दासजी म्हणतात, जीव चेतना संयुगत सदा पूर्ण सबठौर ताते चेतन भाव को करता जीवन और. म्हणून चेतनामय भाव जो आहे हाच जीवद्रव्य करणार आहे, दुसरा भाव तो करणार नाही. अशा प्रकारे या 10 गाथांचा आपण एक संच त्या ठिकाणी बघितला आणि त्याच्यावरचं विस्तृत आता विवेचन पण आपण बघितलं. आणि यानंतर तात्पर्य वृत्तीमध्ये 3 गाथा जयसेनाचार्यांनी लिहिलेल्या आहे. 3 गाथा, या गाथा काही खूप नवीन आहे असं नाही आहे. कुठल्या कुठल्या प्रकरणाशी ही जुळती गाथा या ठिकाणी आचार्यांनी दिलेली आहे. पण तरीही आपण जयसेनाचार्य पण मध्ये मध्ये पाहतच आहे, त्यांचाही अभिप्राय पाहत आहे, म्हणून या 3 गाथा आपण बघूया. पहिली गाथा आहे, जो संगम तुमुईता जानदी उव ओगमपगम शुद्धम तम निसंगम साहुम
परमठ्ठवियाणया विंती. जो साधू निस्संग साहू, जो निस्संग साधू, बाह्य निस्संग, संग याचा अर्थ परिग्रह, आणि निस्संग म्हणजे ज्याला परिग्रह नाही, किंवा ग्रंथ म्हणजे परिग्रह, आणि निर्ग्रंथ म्हणजे निष्परिग्रह. म्हणून आमचे साधू कसे तर निर्ग्रंथ किंवा निस्संग, संग नाही, परिग्रह नाही. कोणता परिग्रह नाही त्यांना तर बाह्य आणि अभ्यंतर. पहिल्यांदा तर परिग्रह दोन प्रकारचा मुख्य भेदानी, बाह्य परिग्रह आणि अंतरंग परिग्रह. बाह्य परिग्रहामध्ये क्षेत्र, वास्तू, हिरण्य आदी 10 प्रकारचा बाह्य परिग्रह, आणि अभ्यंतर परिग्रहामध्ये मुख्य परिग्रह आहे मिथ्यात्व. 4 कषाय, क्रोध, मान, माया, लोभ, आणि 9 नो कषाय, अशा प्रकारचा हा परिग्रह 14 प्रकारचा अभ्यंतर परिग्रह. आणि बाह्य परिग्रहापेक्षा देखील अंतरंग परिग्रह महत्वाचा आहे. अंतरंग नसेल तर बाह्य नाही त्याला महत्व आहे, आणि नुसता बाह्य सुटला पण अंतरंग विद्यमान आहे तर तो असूनही नसल्यासारखा म्हटला जातो. म्हणून साधू जे आहे त्यांनी बाह्य आणि अभ्यंतर दोन्ही प्रकारच्या परिग्रहांनी ते रहित आहे. विषयाशा वशाती तो निरारंभो परिग्रह, अपरिग्रह आहे शब्द, तो अवग्रह आहे तिथे, अपरिग्रह. ज्ञान ध्यान तपो रक्त तपस्वी स प्रशस्यते. विषयाशा वशाती तो, विषयांच्या जो अतीत आहे, म्हणजे पंचेंद्रियाच्या विषयामध्ये जो जराही आसक्त नाही आहे, म्हणून षटकाईक जीवाच्या हिंसेचा त्याग आणि 5 इंद्रिय आणि मनाच्या विषयांपासून पूर्णतः आता तो विरत झालेला आहे. ही अविरती त्याच्या जीवनात नाही. आणि अभ्यंतर आणि बाह्य परिग्रहाचा देखील ज्यांनी त्याग केलेला आहे. आणि असे ते कसे आहेत तर ज्ञान दर्शन स्वभावी आत्म्याला द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्माने रहित शुद्ध जाणतो. जे साधू, या ठिकाणी साधू प्रामुख्याने घेतलेले आहे की ज्यांनी बाह्य आणि अभ्यंतर परिग्रह सोडलेला आहे, जे ज्ञान दर्शन स्वभावी आत्म्यामध्ये स्थित आहे आणि द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्मानी माझा आत्मा रहित आहे असं जाणतो. आज रहित आहे का पूर्ण? आज रहित नाही आहे, पण त्यांनी मात्र स्वतःच्या निखळ स्वभावाला जाणलेला आहे की मी असा त्रिकाली ध्रुव आहे, माझ्या द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म नाहीत, हे जाणलेलं आहे. प्रत्यक्षात आज त्याच्या जीवनात ह्या सगळ्या गोष्टी विद्यमान असताना देखील स्वभाव दृष्टीतून यापासून तो स्वतःला अलग बघून या परिग्रहांच्या कर्माच्या अतीत तो बघतो आहे असं जाणतो, अनुभव करतो. त्या निस्संग साधूला परमार्थ जाणणारे सर्वज्ञ भगवान साधू म्हणतात. ही गाथा त्यांनी दिली साधूंच्या व्याख्येची. परमठ्ठ वियाणया विंती, परमठ्ठ वियाणया परमार्थाला जाणणारे. परमार्थाला कोण जाणतात तर सर्वज्ञ भगवान जाणतात, आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे. ही एक गाथा. दुसरी गाथा दिली, जो मोहम तुमुइत्ता नाण सहावाधियम मुणदि आदम तम जिदमोहम साहुम परमठ्ठ वियाणया विंती. ही गाथा आम्ही सेम गाथा जीवा जीवाधिकारात बघितलेली आहे. ज्या वेळेला आमचं प्रकरण सुरू होतं निश्चय नयाची स्तुती, निश्चय नयानी स्तुती काय केलेली आहे आत्म्याची, त्या प्रकरणामध्ये ही 32 नंबरची गाथा त्या ठिकाणी आलेली आहे की जे परम साधू समस्त चेतन अचेतन शुभाशुभ द्रव्यांपासून मोह सोडून ज्ञान स्वभावी आत्म्याला जाणतात. कशाला? हे परम साधू समस्त चेतन आणि अचेतन परिग्रह आणि शुभाशुभ द्रव्य, चेतन अचेतन आणि मिश्र रूपाचा परिग्रह असा आपण बघितला होता. चेतन स्त्री पुत्र मित्र वगैरे, अचेतन धनधान्यादी, आणि मिश्र मध्ये
एखादं नगर, घर अशा प्रकारचा परिग्रह. या सर्व परिग्रहांना सोडून, यावरचा मोह सोडून, शुभ आणि अशुभ द्रव्यांचा देखील मोह सोडून ज्ञान स्वभावी आत्म्याला जाणतो. परद्रव्यांपासून भिन्न अनुभवतो. त्याला परमार्थ जाणणारे सर्वज्ञ भगवान जित मोह म्हणतात. आणि तिसरी गाथा या ठिकाणी, ही पण गाथा बरीचशी आधीच्या गाथेशी मिळती जुळती गाथा आहे, जी 37 नंबरची गाथा आधी येऊन गेलेली आहे जीवाजीवाधिकारामध्येच. त्याच्याशी मिळती जुळती ही सेम गाथा या ठिकाणी जयसेन आचार्यांनी तात्पर्य वृत्तीत दिलेली आहे. जो धम्मम तुमुइता जानदि उव ओगमप्पगम शुद्धम तम धम्म संगमुक्कम परमट्ठ वियाणया विंती. जे योगींद्र शुभोपयोग रूप धर्म परिणमनाला पुण्याला सोडून ज्ञान दर्शन स्वभावी आत्म्याला शुभाशुभ संकल्प विकल्पांनी रहित अनुभवतो. त्याला परमार्थ जाणणारे सर्वज्ञ व्यवहार धर्मरूप पुण्य परिग्रहाने रहित म्हणतात. भोग, आकांक्षा आणि निदान याने तो रहित आहे. ही गाथा 37 नंबरची जी गाथा आहे त्याच्याशी अत्यंत मिळती जुळती आहे. त्यामध्ये धर्म शब्दाचा प्रयोग केलेलाच आहे. ती गाथा धर्मद्रव्याच्या संबंधात होती आणि या ठिकाणी धर्म याचा अर्थ जीवाचा पुण्यरूप भाव हा लावलेला आहे. तर अशा तऱ्हेने या 3 गाथा आणि या 3 गाथांमध्ये परमट्ठ वियाणया विंती हे समान पद 3ही गाथांमध्ये आलेले आहे की याला परमार्थ जाणणारे सर्वज्ञ भगवान असं म्हणतात. हे कॉमन शब्द आहे. आणि मुइत्ता हे शब्द देखील त्या ठिकाणी 3ही गाथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात की अशा प्रकारे जो या सर्वांना सोडून मुइत्ता जानदी असे हे शब्द आम्हाला 3ही गाथांमध्ये पाहायला मिळतात. तर यानंतर आम्हाला परत आता यायचं आहे 126 नंबरच्या गाथेवर, मूळ कुंदकुंद आचार्यांच्या गाथेवर. आणि या गाथेमध्ये याची जी उत्थानिका लिहिलेली आहे यामध्ये ज्ञानी ज्ञान भावाचा आणि अज्ञानी अज्ञान भावाचा करता आहे हे आचार्यांनी सांगितलं. आणि संस्कृत टीकेच्या उत्थानिकामध्ये कलश 65 नंबरचा झाल्यानंतर फक्त एकच शब्द ठेवला, तथाही. तथाही शब्द ठेवून यामध्ये आचार्यांना हे सांगायचं आहे की जी गोष्ट 65 नंबरच्या कलशामध्ये सांगितली आहे की जीव स्वभावभूत परिणाम शक्तीने परिणमतो आणि त्याच भावरूपाने तो त्याचा कर्ता बनतो, याच गाथेचा विस्तार या ठिकाणी आता 126 नंबरच्या गाथेमध्ये आचार्य करणार आहेत. गाथा पहा. जम कुणदी भाव मादा कत्ता सोहोदितस्य कम्मस्य नाणिस्य सनाणमओ अण्णाणमओ अणाणिस. जम कुणदी भाव मादा कत्ता सोहोदितस्य कम्मस्य नाणिसन नाणमओ अण्णाणमओ अणाणिस. आत्मा ज्या भावास करतो, आत्मा किती भाव करू शकतो? शुभ, अशुभ, शुद्ध या 3 भावांना करू शकतो. आता आपण बघितलं चारित्र्य-मोहनीयाच्या तीव्र उदयामध्ये अशुभ भाव, चारित्र्य-मोहनीयाच्या मंद उदयामध्ये शुभ भाव, आणि ज्या वेळेला याचा उपयोग आत्म्याकडे केंद्रित झालेला आहे त्यावेळेला त्याचा शुद्ध भाव. अशा रीतीने ज्या भावास करतो तो त्या भावरूप कर्माचा कर्ता होतो. भावकर्माचा, त्याच्या परिणामांचा तो कर्ता होतो, द्रव्य कर्माचा कर्ता होत नाही. म्हणून
ज्ञानी जीवाला तर तो भाव ज्ञानमय असतो आणि अज्ञानी जीवाला अज्ञानमय भाव असतो. म्हणून ज्याच्या जवळ जे आहे त्याच्यापासून त्याचीच प्राप्ती होणार आहे. जर ज्ञानी जवळ ज्ञान भावच आहे तर त्याच्यापासून प्रत्येक पर्याय ज्ञान रूप होणार आहे. आणि अज्ञानीला अज्ञान रूप भाव असल्यामुळे अज्ञानापासून अज्ञानाचीच प्राप्ती होणार आहे. या तऱ्हेने उपरोक्त प्रकारे आत्मा स्वयमेव परिणमन स्वभावी आहे. तथापि आपल्या ज्या भावास करतो त्याच कर्मभावास प्राप्त झालेल्या भावाच्या कर्तेपणास तो प्राप्त होतो. जो भाव तो करतो आहे तेच भाव त्याचं कर्म आहे. म्हणून त्या कर्म परिणामाचा तो जीव करता आहे. तो भाव आत्मेचे कर्म आणि आत्मा त्याचा करता होतो. तो भाव ज्ञानीला समीचीन स्वपर भेद ज्ञानाने भिन्न आत्म्याची ख्याती अत्यंत व्यक्त झाल्यामुळे ज्ञानमयच असतो. आता जो ज्ञानी आहे या ज्ञानीला काय आहे, त्याचा आता सम्यक दर्शन पर्याय प्रगट झालेला आहे. सम्यक दर्शन प्रगट झालं याचाच अर्थ त्याच्या जीवनात त्याचं ज्ञान देखील समीचीन झालं. समीचीन ज्ञान झालं म्हणजे तो स्व काय आणि पर काय हे योग्य रीतीने त्याला आता आकलित झालेलं आहे. आपलं अस्तित्व कोणतं आणि पराचं अस्तित्व कुठे हे पूर्णपणे ज्यांनी पूर्णतः आता त्याच्या अनुभूतीत प्रतीतीत आलेला आहे असा हा जो ज्ञानी आहे यांनी समीचीन स्व पर भेद ज्ञानाने, त्याला स्व आणि पर, तो कधीही हे म्हणणार नाही की शरीर मी आहे. तो कधीही हे म्हणणार नाही की मी राग आहे. राग माझ्या पर्यायीत होतो आहे पण राग म्हणजे मी आहे असं तो म्हणणार नाही. किंवा राग माझा स्वभाव आहे अशी त्याची भाषा कधीही असणार नाही. मला राग आला, पर्यायीत राग आला, पण रागाचा मला कर्ता बनायचा नाही ही दृष्टी, हा अभिप्राय त्याच्या जीवनात सदोदित आम्हाला दिसणार आहे. पर्यायीत राग येईलही पण येत असताना देखील राग माझा नाही हे भान त्याचं सुटलेलं नाही. आणि हेच त्याचं ज्ञानीपणाचं लक्षण आहे. म्हणून ज्ञानीला समीचीन स्वपर भेद ज्ञानाने भिन्न आत्म्याची ख्याती, भिन्न, मी भिन्न आहे, कर्म भिन्न आहे, मी भिन्न आहे, क्रोध भिन्न आहे, अशी आत्म्याची ख्याती, अशी आत्म्याची प्रसिद्धी त्याला अत्यंत व्यक्त झाली आहे. तो हे पूर्ण जाणून आहे की माझं काय आहे. कुणी एकमेक कितीही करण्याचा प्रयत्न केला आणि कितीही तो दोन गोष्टी मिळवून पाहत असला तरी देखील त्यातही काटेकोर विभाजन रेषा टाकून आत्म्याचं काय आहे आणि पराचं काय आहे. जसं एखाद्या वेळेला एखादी व्यक्ती असते, तिचं एखादी वस्तू हरवलेली आहे आणि ती हरवलेल्या वस्तूबद्दल ती पूर्ण जाणीव आहे तिला की त्याचं लक्षण कोणतं आहे, त्याचं ओळख काय आहे. ते समजा कितीही वस्तूंमध्ये मिसळल्या गेलं तरी ती आपली वस्तू तो बरोबर त्या ठिकाणी ओळखू शकतो. कारण त्याला ही पूर्ण लक्षणाने त्यांनी आपलं काय आहे आणि पराचं काय आहे याची विभाजन रेषा त्याच्या मनात पूर्णतः आहे. म्हणून त्याच्याही जीवनात आत्म्याचं काय आहे, पराचं काय आहे हे त्याला बरोबर आकलित झालेलं आहे. आणि असं असल्यामुळे तो ज्ञानमयच आहे. आणि अज्ञानी जीवाला समीचीन स्वपर विवेकाच्या अभावाने त्याला भिन्न आत्म्याची ख्याती अत्यंत अस्त झालेली असल्यामुळे त्याचा तो भाव अज्ञानमय भाव आहे. म्हणून ज्ञानीचा भाव ज्ञानमय, अज्ञानीचा भाव अज्ञानमय. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम
नमो आयर्याणं नमो उज्जायाणं नमो लोये सव्वसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.